काय असं म्युझियम मध्ये एखाद्या पुतळ्याकडे बघत राहतात तसं काय बघताय? हा सूट तुला सूट होतोय का ते बघतोय. बट यू आर लुकिंग कूल. एक गोष्ट तर राहिलीच. कुठली? हे गिफ्ट तिला दे. गिफ्ट तिला? ज्या मुलीची माझी ओळख पाळख नाही तिला पहिल्याच भेटीत मी गिफ्ट द्यायचं? कसं वाटेल तिला? मी काही देणार नाही. अरे कोणत्या दादा, मुलींना अशा गोष्टी खूप आवडतात. मॅनर्स तू मला शिकवणार. त्या अर्पिताला जसं घरातनं बाहेर काढलं ना तसं हिलाही काढलं पाहिजे. गुड आयडिया. काही गरज नाही, माझी मी जाईल. ए आगाऊपणा करायचं नाही. तुझ्यासाठी चांगला मुलगा मी शोधणार आहे. पिंट्या दादा, आय वॉज जस्ट फूलिंग अराउंड. गंमत केली मी. हे बघ, तू स्ट्रेस घेऊ नकोस आता. अरे तू इतका छान रेडी झालायस, इतका माइंड ब्लोइंग दिसतोयस. जरा चेहऱ्यावर जरा जरा स्माइल ठेव ना. स्माइल स्माइल स्माइल. थांब, कानामागे तीट लावूया. नीट. हो, तीट. आता तेवढंच राहिलंय. हो, मग लहान मुलांना दृष्ट लागते. खाली वा. खाली. नाही का आजी? या घरात माझं कोणी ऐकतच नाही. ए आजी आजी. आता कसं? लहान नाहीये मी. चांगला 45 वर्षांचा आहे. आणि माडी नंतर जन्म झालाय माझा गेल्या शतकामध्ये. कशाला उगाच लग्न करण्यासाठी माझ्या मागे लागते? आजू, तू अजून चिडू नकोस त्याला. चिडू दे. खूप बघितलं मी ह्याचं चिडणं. अरे मुलींना सुरुवातीलाच कळून दे ना हा किती चिडका आहे. अगं काय बोलतेस तू? मग याला मुली हो कसं म्हणतील? म्हणतील. मला ना सकाळपासून का कोण जाण्याचं वाटतंय की आज पिंट्याचं लग्न जमणार आहे. निदान त्याला आज त्याची होणारी बायको तरी भेटणार आहे. आज त्याच्या जन्माची जोडीदारी त्याच्या समोर येणार आहे. ओ, म्हणजे ते काय म्हणतात ना, आमच्या पिंट्या दादाच्या लग्नाला यायचं. हो पिंट्या दादा, प्लीज गिफ्ट घे ना प्लीज. थँक्स. ताई, आपण कॉफी मागवायची? म्हणजे उशीर होणार आहे का त्यांना? नाही म्हणजे असं काही सांगितलं नाही त्यांनी. इनफॅक्ट ते येतच असते. घे बरं तिचा फोन. नको ताई, काय इम्पॉर्टंट नसेल का? इम्पॉर्टंट नसलं तरी बोलायला फोन करते ना तुझ्याशी, मग बोल ना. अगं ताई, ती बोलायला लागली की बोलतच बसते. मी नंतर घेतो ना फोन. तसंही आता निशांत येतच असते. बरं ऐक, मला फोटो दाखवलायस ना त्यांचा, त्यामुळे तो माणूस आला की मला कळणार आहे, मला ओळखता येणार आहे. तू तुझी कामं सोडून इथे बसायची काही गरज नाही. तू जा. हे बघ, परत फोन येतोय. आधी तिच्याशी बोलून घे आणि तुझी कामं कंटिन्यू कर. बरं ताई, नाही ऐकणार आहेस का? घेतो, ऐकतो. हाय समर. प्रिया. सॉरी, मला थोडा उशीर झाला. आय होप दॅट्स फाईन. नो नो सॉरी. बस बस बस. So, I'm Priya Purohit. Can I call you Sam? समर इज बेटर. Sure. तुम्ही आय मीन म्हणजे माझ्यापेक्षा वयाने लहान असाल ना तुम्ही. म्हणजे मी 45चा आहे आणि तुम्ही I'm 27. वयात अंतर आहे आपल्या. मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. एज इज नो बार. आणि कसं आहे ना, प्रेमाला वय काहीही असलं तरी चालतं. पण प्रेम नाही आपल्यात. होईल ना.
स्वानंदी, हाय. नमस्कार. मी निशांत बने. नमस्कार. प्लीज बसा ना. काय झालं? काय नाही. काही प्रॉब्लेम आहे? नाही काय नाही. काय घेणार? नाही ऍक्च्युली ना मला भूक नाहीये. म्हणजे होती पण आता गेली. काय झालं? प्रॉब्लेम आहे का काही? मला जरा वयाने लहान मुलीची अपेक्षा होती. लहान मुलगी? लहान म्हणजे 25 ते 27. पण मग माझ्या भावाकडून तुम्हाला बायोडेटा पोचला नव्हता का? तुमच्या भावाच्या मित्राने मला बायोडेटा पाठवला होता, वाचला नाही मी. तुम्ही 27च्या वाटला होता हो त्यात. म्हणजे फोटोमध्ये तुम्ही यंग दिसता. नाही, 35 वर्षांची आहे मी. मी 38चा आहे. यंग दिसतो ना मी, आणि म्हणून मला यंग मुलीशी लग्न करायचं आहे. अशी एकदम म्हणजे अशी यंग, स्मार्ट, डायनॅमिक, छान बबली. 35 म्हणजे जरा जास्तच आहे हो. काय या वयात स्त्रियांमध्ये ना तो स्मार्टनेस राहत नाही.